रुपाली चाकणकर या अशोक खरात बरोबर गेल्या वर्षभरात जवळपास 177 वेळा बोलल्या। अशोक खरात याचे त्यांच्या मुलीनंतर सर्वाधिक काळ रुपाली चाकणकर यांच्याशी फोनवरून संभाषण झाले। त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यावर FIR दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे। अंजली दमानिया यांना एका अनोळखी व्यक्तीने अशोक खरातच्या फोनचा CDR पाठवला, त्यातून ही माहिती पुढे आली असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। चाकणकरांवर अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केलेले आहेत। 177 वेळा त्या खरातशी बोलल्या आणि त्यांचा फोनचा जो CDR आहे खरातच्या तो अंजली दमानिया यांच्याकडे आहे असा दावा त्यांनी केलेला आहे आणि आता चाकणकरांवर FIR दाखल करा अशी मागणी देखील अंजली दमानिया यांनी केलेली आहे। सातत्यानं या प्रकरणामध्ये चाकणकरांवर आरोप केले जात आहेत। अंजली दमानिया यांनी आता याबाबत आणखी एक नवा दावा केलेला आहे की दमानिया यांनी CDR काढला आणि तो CDR अशोक खरातचा अंजली दमानिया यांच्याकडे आहे असा दावा त्यांनी केलेला आहे आणि त्यामध्ये वर्षभरात 177 वेळा फोनवरून बोलल्याचा दावा केलाय। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। प्रणाली कापसे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक अपडेट देतील। प्रणाली, खरातचा CDR हा दमानिया यांच्याकडे असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। काय नवे नवे खुलासे दमानिया यांच्याकडून करण्यात आले? दमानिया यांनी थोड्या वेळापूर्वी एक व्हिडिओ पाठवलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की अशोक खरातचा CDR त्यांना कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पाठवलेला आहे आणि त्या CDR नुसार 177 वेळा वर्षभरामध्ये म्हणजे एप्रिल 2025 ते आता त्यांचा फोन खरातचा फोन जप्त होईपर्यंतचा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये जवळपास वर्षभराचा कालावधी आहे। या वर्षभराच्या कालावधीमध्ये 177 वेळा रुपाली चाकणकर यांचा फोन जो आहे तो खरातला गेलेला होता। रुपाली चाकणकर यांचं म्हणणं होतं की ते माझे गुरु होते आणि त्यांच्याशी त्या व्यतिरिक्त त्यांच्या जे काही काम आहे त्या कामाशी माझा काही संबंध नाही असं वारंवार रुपाली चाकणकर म्हणताना आपण बघितला होता। परंतु आता जो CDR अंजली दमानिया यांच्या हाती लागलाय त्यानुसार 177 वेळा रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातशी बोलणं केलेलं होतं। तृप्तबाला जी आहे अशोक खरातांची मुलगी तिच्यानंतर सर्वाधिक जास्त वेळ जर ते फोन कॉलवर कुणाशी बोललेले असतील तर ती व्यक्ती रुपाली चाकणकर आहे। त्यामुळे अंजली दमानिया यांनी मागणी केलेली आहे की रुपाली चाकणकर यांच्यावर FIR केला गेला पाहिजे आणि त्यांना ताबडतोब अटक करून त्यांची चौकशी केली गेली पाहिजे। दुसरी व्यक्ती जी राजकीय क्षेत्राशी संबंधित असलेली व्यक्ती म्हणजे एकनाथ शिंदे यांचा 17 वेळा कॉल गेलेला आहे। भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचा 8 वेळा कॉल आहे। सुनील तटकरे यांचा सुद्धा 8 वेळा कॉल आहे खरातच्या। आणि सगळ्यात महत्वाचं हे फोन जे आहेत हे नॉर्मल फोन कॉल्स आहेत। याच्यामध्ये व्हॉट्सअप किंवा फेसटाईम अशा कुठल्याही तंत्रज्ञानाचा वापर न करता केले गेलेले जे फोन कॉल आहेत नॉर्मल फोन कॉल आहेत त्याची ही माहिती आहे। या व्यतिरिक्त फेसटाईम असेल किंवा व्हॉट्सअप कॉल असेल याचा कुठलाही रेकॉर्ड हा मिळत नसतो आणि त्यामुळे तो या CDR मध्ये नाही आहे। जी माहिती मिळते ही सगळी नॉर्मल कॉलची माहिती आहे। त्यामुळे यापेक्षाही जास्त वेळेला या सगळ्या व्यक्तींचा संवाद झाला असण्याची शक्यता अंजली दमानिया यांनी बोलून दाखवलेली आहे। हा जो CDR आहे या CDR थ्रू सर्वसामान्य जनतेला फक्त माहिती देणं हा आपला हेतू असल्याचं सुद्धा अंजली दमानिया यांनी सांगितलेलं आहे। हा CDR एका अज्ञात व्यक्तीने त्यांना दिलाय असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे हा CDR आणि जो व्हिडिओ अंजली दमानिया यांनी करून पाठवलेला आहे त्यामध्ये केवळ आणि केवळ त्यांनी असे आरोप केलेले आहेत की जर सर्वाधिक जास्त वेळा रुपाली चाकणकर या अशोक खरातांशी बोलताना दिसत आहेत त्यामुळे केवळ गुरुच्या व्यतिरिक्तचे त्यांचे व्यावसायिक संबंध सुद्धा अशोक खरातांशी असू शकतात आणि त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यावर FIR दाखल करून त्यांना ताबडतोब ताब्यात घ्या अशी मागणी त्यांनी केली आहे। एकनाथ शिंदे असेल, चंद्रकांत पाटील असेल किंवा सुनील तटकरे असतील यांचे जे फोन कॉल्स अशोक खरातच्या मोबाईल नंबरवर दिसत आहेत किंवा जितके वेळा कॉल केलेला आहे यांचा अशोक खरातांशी काय संबंध याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे असं अंजली दमानिया यांनी त्यांच्या या व्हिडिओतून म्हटलेलं आपल्याला बघायला मिळत आहे। प्रणाली, याबाबत सरकारकडून जे मंत्री आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की मीडियासमोर पुरावे सादर करण्यापेक्षा यासाठी चौकशी सुरू आहे। जर तुम्हाला कुठले पुरावे माहिती असतील तर ते SITला द्या। तर अंजली दमानिया हे पुरावे घेऊन यंत्रणेकडे जाणार आहेत का? याबाबत त्यांनी काही माहिती दिली आहे का?
अंजली दमानिया यांनी आधीच हे जे सगळे सीडीआर आहेत, आत्ताची जी SIT असेल, मुख्यमंत्री असेल, DGO ऑफिस असेल, या सगळ्यांना आधीच हे सीडीआर दिलेले आहेत. साधारणतः 1 ते 2 दिवस झालेले आहेत त्यांनी हे सीडीआर पत्रासह जे आहे ते दिलेले आहेत की मला या संदर्भात एका अज्ञात व्यक्तीनं पाठवलेले हे पुरावे आहेत. एक सुज्ञ नागरिक या नात्याने मी हे सगळे पुरावे चौकशी यंत्रणा ज्या आहेत त्यांना सुद्धा देत आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि त्यानंतर आज आता त्यांनी अशा पद्धतीनं व्हिडिओद्वारे ही माहिती दिलेली आहे. कारण त्यांचा असं सुद्धा म्हणणं आहे की जी SIT नेमली आहे ती सगळ्याच गोष्टींची माहिती जनतेपर्यंत पोहोचवेल याची काही खात्री नाही. आणि SITला जेवढं सांगायचं कदाचित तेवढंच ते सांगतील, कदाचित सांगतील अथवा सांगणार नाही. त्यामुळे माझ्याकडे जी माहिती उपलब्ध आहे ती माहिती मी सर्वसामान्यांना देत आहे असं सुद्धा त्यांनी त्यांच्या या व्हिडिओच्या माध्यमातून म्हटलेलं आपल्याला दिसतंय. हा जो आकडा आहे तो लक्षात घ्यायला पाहिजे, कारण 177 वेळा जर चाकणकरांनी फोन केला असावा किंवा त्यांचं 177 वेळा बोलणं झालं असावं तर नक्कीच व्यावसायिक संबंध असू शकतात असा संशय बळावतो. त्यामुळे आता चाकणकर यांना चौकशीला सामोरं जावं लागेल का, काय शक्यता वाटते? त्यांना चौकशीसाठी आधी बोलवलं होतं पण त्या हजर झाल्या नाही. आता तरी त्यांच्यावर चौकशीचा ससेमेरा वाढताना दिसेल का? नक्कीच, कारण हा सीडीआर जो आहे, आता मी जसं म्हणाले, जर मुळातच हा सीडीआर आधीच पोलिसांनी काढलेला असावा, पण जर पोलिसांना आत्ता अंजली दमानिया यांच्याकडून हा जर सीडीआर मिळालेला असेल तरीही सुद्धा असं दिसून येत आहे की 177 वेळा 33,000 सेकंदापेक्षा जास्त कालावधी हे बोलणं झालेलं आहे. जसं मी सांगितलं, म्हणजे जसं अंजली दमानिया यांनी सांगितलेलं आहे की तृप्तबाला जी आहे, तृप्तबाला खरात, जी अशोक खरातांची मुलगी आहे, तिच्यानंतर सर्वाधिक जास्त वेळा जर ते कोणाशी फोन कॉलवर बोललेले असतील ड्युरेशन वाईज तर ती व्यक्ती म्हणजे रुपाली चाकणकर आहे. आणि त्यामुळं रुपाली चाकणकर यांचे नक्कीच व्यावसायिक आणि इतर काही जमीन प्रकरणं किंवा इतर काही व्यावसायिक संबंध जे आहे ते अशोक खरात यांच्याशी असतील. आणि त्यामुळं या सगळ्याच गोष्टीच्या अनुषंगानं रुपाली चाकणकर यांना आधी FIR दाखल केला पाहिजे त्यांच्या विरोधात आणि मग त्यांना चौकशीसाठी बोलवून त्यांच्याकडनं ही माहिती घेतली गेली पाहिजे असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय. ठीक आहे, यावर आता FIR दाखल होतो का पाहावं लागेल. तुर्तास धन्यवाद प्रणाली, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. रुपाली चाकणकर म्हणायच्या की माझे गुरु आहेत अशोक थरात आणि खरातांबद्दल मला बाकी काहीच विशेष माहीत नाही, आमचे फक्त कौटुंबिक संबंध होते वगैरे वगैरे. तर आत्ताच्या घटकेला ही जी माहिती येते ती अतिशय शॉकिंग आहे. रुपाली चाकणकर यांचे एकूण 177 कॉल्स हे अशोक खरातांना झाले. एवढंच नाही तर त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर, 2 दिवस झाले आपण त्यांच्याबद्दलही बरंचसं ऐकतोय, त्यांचे 236 कॉल्स हे अशोक खरातांना झाले. पुढची बातमी पाहूया. अहिल्यानगर जिल्ह्यातील संता पतसंस्थेमध्ये भोंदू अशोक खरातची 100 बँक खाती असल्याचं समोर आलंय. ही सर्व खाती भोंदू खरात ऑपरेट करत असल्याची ही माहिती समोर आली आहे. अनेक भक्तांच्या नावे असलेल्या या खात्याला हा भोंदू एकटाच नॉमिनी आहे. गेल्या 3 वर्षामध्ये जवळपास 60 कोटींचे व्यवहार झाल्याची ही माहिती समोर आली आहे. 2021 साली अनेक खाती उघडण्यात आली असून काही जणांनी प्रत्यक्ष येऊन KYC करून दिली तर काहींची ऑनलाईन KYC करून हे खातं ऑपरेट करण्याचा अधिकार खरातांनाच आपल्याकडे ठेवला होता, असं स्पष्टीकरण पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप कोयते यांनी दिलेलं आहे. चाकणकरांची बहीण काही अधिकाऱ्यांच्या नावाचं ही खातं इथं उघडल्याची चर्चा आहे. भोंदू अशोक खरातचे एक ना अनेक कारनामे समोर येत आहेत. या भोंदूने अनेकांच्या नावावरती उघडलेल्या खात्यांमधनं कोट्यावधी रुपयांची देवाणघेवाण केल्याचं समोर आलंय. मी आता राहता येथील समता पतसंस्थेच्या समोर आहे आणि ही जी पतसंस्था आहे या पतसंस्थेमध्ये या भोंदूने 57 कुटुंबियाच्या नावाने जवळपास 100 खाते उघडलेली होती. आणि या एकट्या राहता शहरातील जी शाखा आहे या शाखेमध्ये ही खरं तर ही अकाउंट उघडली गेली. समता पतसंस्थेचे राज्यभरात अनेक शाखा आहेत आणि या सगळ्या शाखांमधून हे सगळे व्यवहार केले जायचे. खरं तर जवळपास 60 कोटी रुपयांचं ट्रान्झॅक्शन जे आहे ते या 3 वर्षाच्या काळामध्ये झालेलं आहे. शिर्डी पोलिसांनी शेतकऱ्याची जी फसवणूक प्रकरणामध्ये जे 2 आरोपी ताब्यात घेतलेले आहे त्यांच्याकडनं याबाबतचं ही जी खुलासा आहे, जी धक्कादायक माहिती आहे ती समोर आलेली आहे. पोलीस तपास यामध्ये सुरू आहे आणि त्यामध्ये समता पतसंस्थेमध्ये जवळपास
57 जणांच्या नावे 100 खाते आहेत आणि अजूनही या खात्यांवरती जवळपास 79 लाख रुपये पडून आहेत. आता हे खाते फ्रीज करण्यात आलेले आहे. कोणता व्यवहार आता होऊ शकणार नाही. दुसरीकडे जगदंब पतसंस्था जी नामकरण आवारेची आहे, जो नामकरण आवारे या बोंधूला ब्रह्मांड नायक म्हणतो आणि अंकशास्त्रज्ञ म्हणतो किंवा त्याला देवाची उपमा देतो, या नामकरण आवारेच्या पतसंस्थेत देखील 32 खाते आहेत आणि या 32 खात्यांमध्ये देखील कोट्यावधीची जी हेराफेरी आहे ती केली गेली. त्यामुळे हा भोंदू केवळ लैंगिक शोषणापुरतं त्याचं हे जे दिसत नाहीये, तर त्यामध्ये जमीन लुबाडणूक असेल, आर्थिक जी व्याज देऊन शेतकऱ्यांची जमीन लुबाडणं असेल, अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये समोर येतोय. मात्र ही जी खाती इथं उघडली गेली, या खात्यांमध्ये अनेक नावं समोर येत आहेत, ज्यामध्ये चाकणकरांच्या बहिणीचं खातं असल्याचं कळतंय. त्यानंतर जे भक्त इथे जायचे त्यांचे पॅन कार्ड, त्यांचे आधार कार्ड वापरून हे खाते उघडले गेली. खरं तर पतसंस्थेने सांगितलं की पतसंस्थेचे चेअरमनने सांगितलं ही जी खाते आहेत ही सगळी कायदेशीर आहेत, मात्र हे सगळं संशयास्पद व्यवहार आहेत. त्यामुळं याची खरं तर चौकशी होणं गरजेचं आहे. यामध्ये मोठं जे लिंक आहे ती मिळू शकते आणि अनेक पतसंस्थेमध्ये देखील याची खाते होती का, त्यामध्ये देखील या पैशाची देवाणघेवाण केली गेली का, नेमका हा पैसा यायचा कुठून, जायचा कुठे, हा देखील प्रश्न आहे. त्यामुळं याचा देखील सखोल तपास होणं गरजेचं आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, राहता अहिल्यानगर. दरम्यान ब्लॅकचं व्हाईट हा भोंदू करायचा, या भोंदू खराचा नवा फंडा काय ते जरा आपण समजून घेऊया. समता आणि जगदंब पतसंस्थेमध्ये 132 खाती. कोपरगावच्या समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या राहता शाखेमध्ये खातं उघडलं. 57 खातेदारांनी 100 खाती उघडली. सिन्नरमधील जगदंब पतसंस्थेतही 32 जणांची खाती आहेत. नामकरण आवारीची जगदंब पतसंस्था आहे आणि समता पतसंस्थेमध्ये 3 वर्षामध्ये 60 कोटीहून अधिक रकमेचा व्यवहार झाल्याचंही कळत आहे. शिर्डीतील शेतकरी फसवणूक प्रकरणामध्ये याच पतसंस्थेतून पैसे देण्यात आले होते. प्रत्येक खात्याला नॉमिनी म्हणून हा भोंदू खरातच आहे. व्यवहार करण्याचा अधिकार अशोक खरातला आहे आणि खात्यांवर सुमारे 60 कोटींचा व्यवहार झाल्याचंही कळत आहे. 8 खाती खरात कुटुंबियांची आहे. यात अशोक खरात, कल्पना खरातसह मुलगा आणि मुलीच्या नावानंही इथं खातं आहे. समता पतसंस्थेत 78 लाख रुपये शिल्लक आहेत. खरातकडे येणाऱ्या भक्तांच्या नावानं इथं खाती उघडली जात होती. प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलीच्या नावानंही खातं आहे. अनेकांनी स्वतः केवायसी करून दिल्याचा पतसंस्थेचा दावा आहे. सर्व खात्यांशी खरातचा मोबाईल नंबर हा लिंक केलेला आहे. भोंदू खरात सावकारीचंही काम करत होता असंही कळतंय. लोकांच्या जमिनी तो स्वतःच्या नावावर करत होता. अनेक व्यवहार समता जगदंब या 2 पतसंस्थेच्या माध्यमातूनच करण्यात आले. समता पतसंस्थेमध्ये 1.25 लाख खातेदार आहेत. 1100 कोटीहून अधिकच्या ठेवी इथे असल्याचं कळतंय. दरम्यान भोंदू अशोक खरातला सिद्ध पुरुष म्हणणारा नामकरण आवारे शिर्डी पोलिसांच्या रडारवर आलाय. भोंदू अशोक खरातचा हस्तक नामकरण आवारेची शिर्डी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. जगदंब पतसंस्थेच्या व्यवहारांबाबत नामकरण आवारेची चौकशी केली जाते. नामकरण आवारे सिन्नर येथील जगदंब पतसंस्थेचा संस्थापक आहे आणि याच पतसंस्थेमध्ये अशोक खरातचे 32 खाते आहेत. या खात्यांमधून कोट्यावधींची देवाणघेवाण झाल्याचा संशय आणि त्यातूनच आता ही चौकशी केली जाते. दरम्यान हा नामकरण आवारे कोण आहेत ते देखील आपण पाहूयात. सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीचा चेअरमन, जगदंब पतसंस्थेचे नामकरण आवारे चेअरमन अशोक खरात देखील काही काळ पतसंस्थेचा संचालक होता. शिवनिका संस्थांमध्ये आवारे महत्वाच्या पदांवर असल्याचंही कळत आहे. नामकरण आवारे अशोक खरातची 1999 पासून ओळख असल्याचं कळत आहे. मंदिर उभारणीतही नामकरण आवारेंचा सहभाग असल्याचं कळत आहे. दरम्यान अशोक खरात प्रकरणांमध्ये खरातच्या ईशान्येश्वर मंदिरातील शिवनिका संस्थांवरील 3 संचालकांची SIT कडून आता चौकशी करण्यात आली आहे. अशोक खरातचे आर्थिक संबंध असलेल्या शिवनिका संस्थांवरील संचालकांची SIT कडून अशोक खरात समक्ष चौकशी केली. अशोक खरातनी महिलांचं लैंगिक शोषणासह आर्थिक फसवणूक करत मोठी माया जमवली अशी माहिती SIT कडे आहे. अशोक खरातनं भक्तांना देवाच्या पूजाविधीच्या नावानं लाखोंना गंडवलं. या प्रकरणामध्ये SIT कडून शिवनिका संस्थांच्या संचालकांचीही आर्थिक व्यवहार संदर्भात चौकशी केली जाते.
दरम्यान शिवनिका संस्थान मिरगाव आजी माजी विश्वस्त कोण ते पाहूयात. अशोक कुमार एकनाथ खरात, संस्थापक अध्यक्ष, स्वयंघोषित कॅप्टन तथा अंकशास्त्रज्ञ. राजेंद्र भागवतराव घुमरे, माजी उपाध्यक्ष, सिन्नर पंचायत समितीचे माजी उपसभापती. त्यानंतर डॉक्टर जितेंद्र गणपतराव शेळके, विद्यमान उपाध्यक्ष, शिर्डीतील मोठप्रस्त. त्यानंतर नामकर्ण यशवंत आवारे, माजी सरचिटणीस, सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन. कल्पना अशोक कुमार खरात, विद्यमान सरचिटणीस, भोंदू अशोक खरातची पत्नी. रुपाली चाकणकर, विद्यमान सदस्य, माजी महिला आयोगाच्या अध्यक्षा. सुभाषराव गमे, विद्यमान सदस्य, प्रगतशील शेतकरी. ललित प्रकाश पोफळे, विद्यमान सदस्य, अनेक कंपन्यांचा सीए म्हणून काम. डॉक्टर नंदकिशोर तुळशीदास कातोरे, विद्यमान सदस्य, नाशिकमधील पोट विकार तज्ज्ञ. भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाचा खुलासा समोर आल्याची सूत्रांची माहिती आहे. खरातच्या मुलाची एसआयटी कडून कसून चौकशी सुरू आहे. यामध्ये खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातनं सर्व डॅडला माहिती होती, मात्र घरात खूप कॅश यायची असं चौकशीत म्हटल्याची सूत्रांची माहिती आहे. एसआयटीनं हर्षवर्धन खरातला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. चौकशी दरम्यान हर्षवर्धननं धक्कादायक कबुली दिल्याची माहिती आहे. एसआयटी कडून खरातच्या मुलावर प्रश्नांची सरबत्ती केली, मात्र मुलाचं उत्तर सर्व डॅडला माहिती आहे असंच असल्याचं सूत्रांकडून कळत आहे. घरात खूप कॅश यायची अशी हर्षवर्धन खरातनं कबुली दिल्यानं खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची दाट शक्यता आता वर्तवली जाते. दरम्यान खरातच्या मुलाला विचारलेले प्रश्न कोणते ते आपण पाहूयात. वडील तंत्रमंत्र करायचे का? वडिलांना भेटायला कोण येत होतं? बहिणीच्या लग्नामध्ये किती सोनं घेतलं? घरातील खर्च कसा चालायचा? आई पैसे कुणाकडे द्यायची? परदेश दौरे आणि तंत्रमंत्र्याच्या संदर्भात प्रश्नांची सरबत्ती एसआयटी कडून करण्यात आली. समता पतसंस्थेचा संस्थापक हे भोंदू खरातचे भक्त असल्याची माहिती आता समोर आली आहे. समता पतसंस्थेचे राज्य अध्यक्ष काका कोयते हे भोंदू खरातचे भक्त असल्याचं समोर आलं आहे. समता पतसंस्थेमध्ये भोंदू खरात न वापरलेली 100 खाती आहेत. या खात्यावरून कोट्यवधींची देवाणघेवाण झाल्याचा संशय आहे. या समता पतसंस्थेच्या राज्यभरामध्ये अनेक शाखा आहेत. काका कोयतेंनी 3 वर्षापूर्वी पतसंस्था फेडरेशनच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला भोंदू अशोक खरातला प्रमुख पाहुणा म्हणून देखील निमंत्रित केलं होतं. नाशिकमधील स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरातच्या अटकेनंतर दररोज नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील संशयित आणि सध्या फरार असलेली अशोक खरातची पत्नी कल्पना खरातबद्दल एसआयटीच्या हाती आता खळबळजनक माहिती लागली आहे. कल्पना खरातने गेल्या 16 वर्षांपासून आपल्या माहेरच्या लोकांशी सर्व नातेसंबंध तोडले असल्याची बाब समोर आली आहे. वडील आणि भावाच्या निधनासारख्या दुःखद प्रसंगानेही तिनं घराची पायरी चढली नाही असं तपासात उघड झालंय. एसआयटीने सिन्नर तालुक्यातील पाडळी या कल्पना खरातच्या माहेरी जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीनं चौकशी केली, तेव्हा ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानंतर आता पुढची बातमी पाहूया. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानं रिक्त झालेल्या बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आता मावळली आहे. बारामती आणि राहुरी या दोन्ही विधानसभेच्या पोटनिवडणुका लढण्यासाठी काँग्रेसनं आता निश्चिती केली आहे. या निर्णयाला पक्षश्रेष्ठींनी गुरुवारी हिरवा कंदील दाखवलाय. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री बनल्या, तेव्हा त्या राज्यसभेच्या खासदार होत्या. त्यांनी या खासदारकीचा राजीनामा दिला, त्यामुळे त्यांना आता विधानसभा किंवा विधान परिषदेच्या सदस्य व्हावं लागेल. त्यामुळे त्या बारामतीतून निवडणूक लढवणार आहेत अशी चर्चा सुरू होती. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मवियातील शरद पवार गटाचा पाठिंबा आहे. मात्र काँग्रेसनं बारामती आणि राहुरी या दोन्ही जागा लढवण्यासाठी निश्चिती केलेली आहे. उद्धव ठाकरे गटानं अद्याप कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत भूमिका ठरवलेली नाही. आता राहुरी आणि बारामतीमध्ये पोटनिवडणुका आहेत. आमचा प्रयत्न राहील की महाविकास आघाडी म्हणूनच आपण निर्णय घेतला पाहिजे. राहुरीमध्ये या आधीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार यांनी, प्राजक्त तनपुरे यांनी चांगल्या पद्धतीनं लढवली. आणि आता मला नक्की माहित नाही, पण त्या जागेवरती
राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकार आहे, शरद पवार साहेबांचा. माझी आताही विनंती काँग्रेसच्या नेत्यांना आहे की अजितदादाचा जो काही सर्वांसोबत सहवास राहिला आहे, पारिवारिक सहवास राहिला, आत्मीयतेचा सहवास राहिला, काँग्रेस असो की कुठलाही पक्ष असो, कुठलाही आमदार गेला, कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा सामान्य नागरिक गेला तरी अजितदादा त्यांचं काम करायचे. अजितदादांची ही सीट आहे आणि काँग्रेसने अनेक वर्ष अजितदादासोबत सहवास केला आहे. अजितदादाच्या आयुष्याचे 75% राजकारण त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांच्या सहवासामध्ये केलेलं आहे. आणि त्यामुळं काँग्रेसच्या नेत्यांना माझी मागणी आहे की या ठिकाणी ही सीट अनपोज करावी